कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव यार सई, एकदम सॉलिड बनवतेस। बरं आहे, म्हणजे नवरा लकी असेल तुझा। ए त्याविषयी काहीच बोलू नकोस हा। का लग्न नाही करायचंय का? करायचंय पण घाई काय? म्हणजे मुलाबद्दल काहीतरी अपेक्षा असतीलच की तुझ्या। काहीतरी कशाला, ढीगभर आहेत। म्हणजे त्याच टिपिकल, म्हणजे वेल सेटल्ड असावा, त्याचा काहीतरी बिझनेस असावा, मला प्रिन्सेस सारखं ट्रीट करावं, राईट? सरक काय विश्वा, तू ना मला एक्झॅक्टली चुकीचं जज केलेलं आहेस। म्हणजे माझ्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत। हे बघ, म्हणजे त्या मुलाने असं अगदी श्रीमंतच असलं पाहिजे का, तर मुळीच नाही। बेसिक नोकरी सुद्धा चालेल, पण मनाने एकदम छान स्वच्छ असावं। असं आत एक बाहेर एक असं काही नको। छान स्वच्छ मोकळ्या स्वभावाचा, यु नो। हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांची इंडिव्हिज्युअलिटी जपणारा हवा। त्याने त्याचं करिअर करावं, मी माझं करेन, पण तरीही आम्ही एकत्र मोठे हो, एकत्र ग्रो हो, या विचारांचा हवा। हा, आणि आता ट्रीटमेंटचं म्हणशील ना, तर मला असं खरंच नाही वाटत की यु नो त्याने मला असं विमानाने फिरवावं किंवा प्रायव्हेट जेटीमध्ये जाऊन समुद्रामध्ये प्रपोज करावं। I mean, who does that? माझी मुळीच तशी अपेक्षा नाहीये। हा सगळा पैशाने विकत मिळणारा आनंद आहे, मला तो नकोय। उलट मला काय हवंय माहिती, काम संपवून घरी आल्यावर त्याने माझ्या उंजळीत चाफ्याची फुलं टाकावी, किंवा एखाद्या संध्याकाळी जर मी कामावरून थकून आले असेल तर त्याने मला आल्याचा चहा करून द्यावा मस्तपैकी। मी, माझ्या आवडीनिवडी, माझे विचार सगळ्याचा तो आदर करणारा हवा। मिळेल का रे असा? वाट बघ। तुला कशी मुलगी हवी आहे? ए मुंगेरी लाल, काय विचारतेय मी? तुला कशी मुलगी हवी आहे? विश्वा, हा, सांग ना, कशी मुलगी हवी आहे तुला? अगं मला जस्ट आठवलं, मला एक कॉल करायचा आहे। मी आलो, कॉल करून आलो। असं काय हा? असं प्रेमभंग झाल्यासारखं का वागतोय? म्हणजे वाटतंय तरी तसंच। सासूबाई आले? हा, आला, बस। आई, हा मीना, आलात तुम्ही? अगं हो, कसा झाला कार्यक्रम? छान झाला ग, खरंच इतकं मस्त वाटलं मला। आणि तुला सांगू का, म्हणजे तिकडे ज्या बायका होत्या ज्यांच्या समोर मी बोलले, त्यांना किती छान वाटलं मला माहित नाही, पण मला मात्र खूप समाधान मिळालं बघ। काही म्हण मीना, आपण सगळ्या बायका आहोत ना, कमी जास्त प्रमाणात आपली दुःख सारखीच असतात। खरंय, आपण जर एकमेकींना आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली ना, तर एक वेगळाच उत्साह येतो बा आपल्यात। आणि आज त्या बायकांच्या डोळ्यात मी तेच पाहून आले। मला माहित होतं आई, तुम्ही तिथल्या सगळ्या बायकांना तुमच्या परफेक्ट शब्दात परफेक्ट दिशा दाखवाल। अगं मग सून कोणाची आहे ती? माझ्या तालमीत तयार झाली ती। आई, पण खरंच मनापासून थँक्यू, तुम्ही तिथे आलात। अगं वेडी, आभार तर मी तुझे मानायला हवे। तुझ्या आईने इतका छान उपक्रम राबवलाय, आणि मला सांग, ही इतकी छान संधी मला कोण देणार होतं ग? आई, तुम्ही दमला असाल,
छान चहा ठेवते तुमच्यासाठी आलं घालून ना. कर कर बाई खरंच. काय तू काय झालं? कळलं नाही तेवढं कळतं मला. काय भाषण ऐकून दमली असशील ना तू. ठेवते तू जायच्या. हा वहिनी तेवढी साखर सेपरेट द्या हा. आलेच मी. बस आई मी ठेवते चहा. वीणा हाय जरा थांब. अगं खरं तर सकाळीच बोलणार होते तुझ्याशी पण राहून गेलं बघ गडबडी. बोला ना. आज भावनाला भेटवस्तू देताना तुझं आणि संतोषचं काही बोलणं झालं का? अगं सुदे ग माझेच आहेत ते पैसे. काय नाही आई. अगं असं कसं? शब्द कानावर पडले माझ्या. तू काहीतरी माझेच पैसे आहेत असं म्हणालीस त्याला. नाही 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 असं काही नाही आई. आता माझ्याशी खोटं बोलणार आहेस तू? हे बघ तू जे काही बोललीस ना ते साधं सुद्धा नव्हतं. त्याचा काहीतरी गहिरा अर्थ आहे. आई आता तुम्हाला वेगळं काय सांगायचं. तुम्हाला तर माहितीच आहे संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. हा फक्त आपल्या भांड्याचा जास्त आवाज होणार नाही याची आपण काळजी घ्यायची बस. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. काहीच झालेलं नाहीये. अहो तू असताना काळजी नाहीच करत का मी? माझी गुणाची लेक आहेस तू. किती समजूतदार आहेस का? आपल्या जोडीदाराची बाजू पडती असली तरी आपणच ती सांभाळून घ्यायची असते, पेलायची असते. हे तुला अगदी अचूक कळतं बघ. आई चहा ठेवते. आई झालं चालू तुमचं? झालं चालू मोठ्या सुनेचं कौतुक? आपण आज पूर्ण दिवस एकत्र होतो. मला वाटलं तुम्हाला थोडं काहीतरी माझ्याबद्दल वाटलं असेल. पण तुम्हाला माझं काहीच कौतुक नाहीये. अगं असं कसं म्हणतेस तू? अगं तुझं कौतुक किती करू? अगं वेडी आहेस का तू? माझी धाकटी सून आहेच गुणाची. काय तर बाई मोठी तर मोठी होत चालले आणि छोटी तर आणखी लहान होत चालली. अवघड आहे बाई यांचं. आई आलीच हं. हॅलो मॅडम हरीश सरांनी या महिन्याचा हप्ता नाही भरला म्हणून शेवटी तुम्हाला फोन करावा लागला. काय हफ्ता नाही भरलाय का पण? अहो मॅडम ते आम्हाला कसं माहित ना. तुम्ही भरू शकत असाल तर भरा ना, नाहीतर पेनल्टी लागेल. नाही पेनल्टी नको. मी त्याच्याशी बोलते आणि कळवते तुम्हाला. ठीक आहे मॅडम, एकदा बोलून काय ते कळवा ना. हो. हॅरीने लोनचा हप्ता का भरला नसेल? बिझनेस तर चांगला चालू आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.